भाऊ बहीण ऑफिशियलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आत्ता लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे राशी ऐकवण्यासाठी नाही तर स्वतःकडे पाहायला लावण्यासाठी बोलल्या जातात. आता नीट ऐका. मीन राशीचं आयुष्य बाहेरून शांत दिसतं, पण आत काहीतरी कायम हरवत असतं. कोणताही मोठा अपघात नाही, मोठं नुकसान नाही, तरीही मनात एक प्रश्न रोज उभा राहतो. आपण खरंच आपल्या आयुष्यात जगतोय का, की फक्त निभावून येत आहोत? मीन राशी लोकांशी जुळून घेते, परिस्थितीशी जुळून घेते, पण हळूहळू स्वतःशी तुटत जाते. ही राशी चुकीच्या वाटा निवडत नाही, पण स्वतःची वाट उशिरा ओळखते. कुणाचं मन दुखावू नये म्हणून स्वतःच सत्य घेते. शांतता टिकावी म्हणून आतला आवाज दाबते. ही एकच सवय इतकी खोलवर रुजते की मीन राशीला कळतही नाही. आपण आयुष्य गमावत नाही, आपण स्वतःलाच मागे ठेवतोय. आजचा हा विषय भविष्य सांगण्यासाठी नाही. आज आपण त्या शांत क्षणाबद्दल बोलणार आहोत, जिथे मीन राशी थांबते आणि नशीब पुढे निघून जातं. ज्या क्षणी ही गोष्ट समजते, त्या क्षणी प्रश्न राहत नाही की बदल कधी होईल, कारण बदल आधीच सुरू झालेला असतो. मीन राशी नशीब दोषी नाही, पण ही एक शांत चूक आयुष्यभर स्वतःलाच हरवत ठेवते. सत्य ज्योतिष. मीन राशीचं नशीब अनेकदा लोक चुकीच्या पद्धतीने समजतात. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य संथ, गोंधळलेलं किंवा दिशाहीन वाटतं. पण प्रत्यक्षात त्यांच्या आत एक अत्यंत संवेदनशील, खोल आणि समजूतदार विश्व असतं. समस्या नशिबात नसते, तर त्यांच्या स्वभावात खोलवर रुजलेल्या एका शांत चुकीत असते, जी हळूहळू त्यांना स्वतःपासून दूर नेत राहते. मीन राशीचे लोक भावना खूप खोलवर अनुभवतात. ते इतरांच्या दुःखाशी स्वतःचं दुःख जोडून घेतात आणि नकळत दुसऱ्यांच्या वेदना स्वतःवर वाहून घेतात. इथेच पहिली चूक घडते. ते स्वतःच्या मर्यादा ठरवत नाहीत. समोरच्याला दुखावू नये, कोणाचं मन वाईट होऊ नये या विचारात ते स्वतःच्या गरजा, इच्छा आणि निर्णय बाजूला ठेवतात. ही सवय हळूहळू त्यांची ओळख पुसायला सुरुवात करते. मीन राशीच्या लोकांना स्वप्न पाहायची विलक्षण क्षमता असते. ते भविष्य मनात उभं करतात, आदर्श जग रंगवतात आणि लोकांकडूनही तसंच वागणं अपेक्षित ठेवतात. पण वास्तव जेव्हा त्या कल्पनेशी जुळत नाही, तेव्हा ते संघर्ष न करता आतल्या आत माघार घेतात. बोलून व्यक्त होण्याऐवजी शांत राहणं ही त्यांची दुसरी मोठी चूक ठरते. न बोललेली वेदना त्यांच्या मनात साचत जाते आणि आत्मविश्वास हळूहळू झिजू लागतो. ही राशी अनेकदा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेते. इतरांना पुढे जाताना पाहिलं की मीन राशी स्वतःला मागे समजते. जरी त्यांच्यात प्रचंड प्रतिभा असली तरी आपण योग्य नाही, आपण जमणार नाही असा अंतर्गत संवाद सुरू होतो. ही भीती इतकी शांत असते की ती बाहेरून दिसत नाही, पण आतून व्यक्तीला सतत थकवत राहते. नशीब साथ देत नाही असं त्यांना वाटतं, पण प्रत्यक्षात ते स्वतःच्या प्रकाशावर पडदा टाकत असतात. मीन राशीची आणखी एक सवय म्हणजे परिस्थिती बदलण्याऐवजी त्याला सहन करत राहणं. जे चुकीचं चाललं आहे ते थांबवण्याचं धाडस त्यांच्यात उशिरा येतं. त्यांना वाटतं वेळ आपोआप सगळं ठीक करेल, पण वेळ तेव्हाच मदत करतो जेव्हा माणूस स्वतः उभा राहतो. ही शांत निष्क्रियता त्यांच्या आयुष्यातील अनेक संधी निसटून जाण्याचं कारण ठरते. या सगळ्यात मीन राशी हळूहळू स्वतःच्याच आयुष्यात पाहुणी बनते. निर्णय इतर घेतात, दिशा परिस्थिती ठरवते आणि स्वप्न मनातच राहतात. नशीब कमजोर नसतं, ग्रहदोष अडथळा नसतो. अडथळा असतो तो स्वतःच्या भावनांना इतकं महत्त्व देण्यात की स्वतःचं अस्तित्व मागे पडतं. ज्या दिवशी मीन राशी स्वतःसाठी उभं राहायला शिकते, सीमा आखते आणि मनातलं स्पष्टपणे बोलते, त्या दिवशी त्यांचं नशीबही वेगळ्या पद्धतीने उघडायला लागतं. कारण त्यांच्यात जी करुणा, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान आहे, ते योग्य दिशेला लागलं की आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतं. मीन राशीच्या आयुष्यात अजून एक खोल पैलू असतो, जो बहुतेक वेळा दुर्लक्षित राहतो. ही राशी अंतर्मुख असते. त्यामुळे बाहेरच्या गोंगाटापेक्षा आतल्या आवाजावर ती जास्त विश्वास ठेवते. पण हाच आतला आवाज कधी-कधी त्यांना चुकीच्या दिशेने घेऊन जातो. भावना आणि अंतर्ज्ञान यात फरक न ओळखल्यामुळे ते अनेक निर्णय फक्त भावनिक लाटांवर घेतात. त्या क्षणी मन शांत वाटतं, पण पुढे जाऊन त्याच निर्णयांचा भार त्यांना एकट्यालाच वहावा लागतो. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःला समजून घेण्यापेक्षा इतरांना
समजून घेण्यात अधिक ऊर्जा खर्च करतात. समोरची व्यक्ती काय अनुभवते, तिला काय हवं आहे, ती असं का वागते, या विचारांमध्ये ते इतके गुंततात की स्वतःला विचारायचं विसरतात की मला नेमकं काय हवं आहे. हा प्रश्न न विचारण्याची सवय त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण करते. ही पोकळी बाहेरून दिसत नाही, पण आतून अस्वस्थता वाढवत जाते. मीन राशीचं मन खूप ग्रहणशील असतं. आजूबाजूचं वातावरण, लोकांचे शब्द, न बोललेली ऊर्जा सुद्धा त्यांच्यावर परिणाम करते. त्यामुळे नकारात्मक संगत, तणावपूर्ण नाती किंवा सतत तक्रार करणारे लोक त्यांच्या आयुष्यावर खोल परिणाम करतात. पण ते स्वतःहून अशा गोष्टींपासून दूर जाण्याऐवजी सगळं सहन करणं हीच आपली जबाबदारी असं मानून तिथेच अडकून राहतात. ही सवय त्यांच्या मानसिक शक्तीला हळूहळू कमजोर करते. या राशीची एक वेगळीच अडचण म्हणजे ते स्वतःच्या यशाला फारसं महत्त्व देत नाहीत. एखादी गोष्ट साध्य झाली तरी ती योगायोगामुळे झाली असं मानतात. स्वतःच्या मेहनतीला, संयमाला किंवा त्यागाला ते श्रेय देत नाहीत. त्यामुळे आत्मसन्मान वाढवण्याऐवजी कमी होत जातो. इतर लोक जेव्हा आत्मविश्वासाने पुढे जातात, तेव्हा मीन राशी मनातल्या मनात स्वतःला अजून मागे ढकलते. मीन राशीचं आयुष्य अनेकदा थांबलेल्या पाण्यासारखं वाटतं. बाहेरून शांत, पण आतून खोल हालचाल असलेलं. बदलाची इच्छा असते, पण बदलाची सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. ते मोठे निर्णय घेण्याआधी खूप विचार करतात, शक्यता तोलतात, परिणाम मनात जगतात. पण या सगळ्या प्रक्रियेत कृती मागे पडते. संधी येते, पण ती पकडण्याआधीच मनात शंका उभी राहते. या सगळ्याचा परिणाम असा होतो की मीन राशीचं आयुष्य हळूहळू जे घडतंय ते स्वीकारणं यावर आधारलेलं बनतं. जे घडवायचं आहे ते ठरवणं यावर नाही. ते वाहत्या प्रवाहात स्वतःला सोडून देतात. पण प्रवाहाची दिशा कुठे जाते हे पाहण्याचं भान कमी पडतं. इथेच त्यांची खरी अडचण लपलेली असते. स्वतःच्या आयुष्याची सूत्र हातात न घेणं. मीन राशीला जेव्हा हे उमगतं की संवेदनशीलता म्हणजे कमजोरी नाही आणि स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तेव्हा त्यांच्या आयुष्यात हळूहळू स्थैर्य येऊ लागतं. तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती वास्तवात उतरायला लागते. भावनाशक्ती बनतात आणि शांत मनाला दिशा मिळते. त्या क्षणी नशीब बदलल्यासारखं वाटतं. पण प्रत्यक्षात बदललेली असते त्यांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी. मीन राशीच्या जीवनात अजून एक सूक्ष्म गोष्ट काम करत असते, जी त्यांच्या लक्षातही येत नाही. ही राशी अनेकदा भूतकाळात अडकून राहते. जुन्या आठवणी, अपूर्ण नाती, न सांगितलेले शब्द आणि न झालेल्या गोष्टी यांचा भार ते मनात साठवून ठेवतात. इतर लोक पुढे निघून जातात, पण मीन राशी त्या क्षणात पुन्हा पुन्हा परतते. या मानसिक गुंतवणुकीमुळे वर्तमान क्षणात पूर्णपणे जगणं त्यांना कठीण होतं आणि भविष्याची दिशा धूसर बनते. मीन राशीला स्वतःला सिद्ध करण्याची फारशी हौस नसते. त्यांना आतून माहीत असतं की आपण काय आहोत, पण ते बाहेर दाखवण्याची गरज वाटत नाही. हीच गोष्ट अनेकदा त्यांच्या विरोधात जाते. समाजात जे लोक स्वतःबद्दल ठामपणे बोलतात ते पुढे जातात आणि मीन राशी शांतपणे मागे राहते. आपली गुणवत्ता आपोआप ओळखली जाईल अशी अपेक्षा ठेवणं ही एक मोठी चूक ठरते. कारण जग नेहमीच शांततेकडे लक्ष देत नाही. या राशीचं मन फार लवकर थकून जातं. बाहेरून ते स्थिर दिसतात, पण आतून सतत काहीतरी चालू असतं. विचारांची गर्दी, भावना, कल्पना यांचा ओघ थांबत नाही. त्यामुळे शरीर विश्रांती घेत असतानाही मन विश्रांती घेत नाही. या मानसिक थकव्यामुळे निर्णय क्षमता कमी होते आणि आत्मविश्वास डळमळीत होतो. तेव्हा मीन राशी अनेकदा स्वतःला दोष देऊ लागते, जरी परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या हातात नसली तरी. मीन राशीला नात्यांमध्ये स्वतःला विसरायची सवय असते. प्रेम, मैत्री किंवा कुटुंबासाठी ते इतकं झुकतात की स्वतःची ओळखच दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये मिसळून जाते. जेव्हा समोरून तितकाच प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा त्यांना आतून खूप मोठा धक्का बसतो. पण हा धक्का ते व्यक्त करत नाहीत. तो मनाच्या खोल कप्प्यात ठेवून देतात. कालांतराने हाच दडपलेला भावनांचा साठा त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू लागतो. मीन राशीचं एक वेगळंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकटे असण्याची सवय. ही एकटेपणाची ओढ त्यांना स्वतःशी जोडते, पण अति एकांत त्यांना वास्तवापासून दूर नेतो.
स्वतःच्या विचारविश्वात इतकं गुंतून जाणं की बाहेरची संधी, योग्य माणसं आणि योग्य वेळ ओळखण्यात ते मागे पडतात. जगाशी सोडून राहणं आणि स्वतःमध्ये रमणं यामधला समतोल न साधल्यामुळे आयुष्य एका मर्यादेत अडकून राहतं. हळूहळू मीन राशीला असं वाटायला लागतं की आपण प्रयत्न करूनही फार काही बदलत नाही. ही भावना निर्माण झाली की प्रेरणा कमी होते. प्रयत्न न केल्यामुळे बदल होत नाही आणि बदल न झाल्यामुळे प्रयत्न थांबतात. असं एक शांत पण धोकादायक चक्र सुरू होतं. हे चक्र तोडायला मोठ्या कृतीची गरज नसते, पण आतून जागं होण्याची गरज असते. ज्या क्षणी मीन राशीला कळतं की स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या स्वीकारावर अवलंबून नाही, त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात वेगळाच प्रकाश पडतो. तेव्हा ते भूतकाळ सोडायला लागतात. वर्तमानात पाऊल टाकतात आणि भविष्याकडे पाहण्याचं धाडस करतात. शांत स्वभाव तसाच राहतो, पण त्याला दिशा मिळते. आणि तेव्हाच मीन राशीला समजतं की हरवलेलं काहीच नव्हतं. फक्त स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलायची होती. मीन राशीच्या प्रवासात अजून एक गूढ स्तर असतो जो बाहेरून कधीच दिसत नाही. ही राशी अनेकदा स्वतःला समजून घेतले जाण्याची अपेक्षा ठेवते, पण ती अपेक्षा स्पष्टपणे मांडत नाही. मनात असं वाटत राहतं की आपली शांतता, त्याग आणि समजूतदारपणा समोरच्याने आपोआप ओळखावा. जेव्हा तसं होत नाही तेव्हा त्यांना निराशा येते. ही निराशा रागाच्या स्वरूपात बाहेर पडत नाही, तर ती मौनात बदलते. हे मौन हळूहळू अंतर वाढवतं आणि माणसांमधील नातेसंबंध कोरडे होऊ लागतात. मीन राशीचं मन अत्यंत सर्जनशील असतं, पण ही सर्जनशीलता अनेकदा वास्तवाशी तुटलेली राहते. कल्पनांमध्ये जगताना त्यांना सुरक्षित वाटतं, कारण तिथे अपयशाची भीती नसते. पण वास्तवात पाऊल टाकताना जोखीम असते आणि ही जोखीम त्यांना अस्वस्थ करते. त्यामुळे अनेक कल्पना मनातच जन्म घेतात आणि मनातच संपतात. बाहेरच्या जगात त्यांचं प्रतिबिंब उमटत नाही आणि ते स्वतःलाच प्रश्न विचारू लागतात की आपण खरंच काहीतरी करू शकतो का? या राशीला वेळेचं भान वेगळ्या पद्धतीने असतं. ते वर्तमानात राहत नाहीत, पण पूर्णपणे भविष्याकडेही जात नाहीत. मन कधी मागे ओढलं जातं, कधी पुढे भटकतं. या अवस्थेत आयुष्य पुढे सरकत असतं. पण मीन राशीला स्वतःची गती जाणवत नाही. इतर लोक पुढे निघून गेलेले दिसतात आणि त्यांना वाटतं आपण मागे राहिलो. ही तुलना त्यांना आतून खचवते, जरी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो हे त्यांना माहीत असलं तरी. मीन राशी अनेकदा स्वतःच्या वेदनेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते. हे सगळं का घडतंय? यामागे काही कारणं असेल अशा विचारांमध्ये ते अडकतात. या शोधात ते दुःखाला धरून ठेवतात, कारण ते सोडून दिलं तर आपली संवेदनशीलता कमी होईल असं त्यांना वाटतं. पण दुःखाशी ओळख जोडणं हेच त्यांना अधिक खोल अंधारात नेतं. आनंद येऊनही त्याला पूर्णपणे स्वीकारण्याचं धाडस ते करत नाही. मीन राशीची एक शांत सवय म्हणजे स्वतःला अदृश्य करून टाकणं. गटात असताना ते मागे राहतात, निर्णय होत असताना ते वाहत्या मताबरोबर जातात आणि संघर्ष आला की ते बाजूला होतात. त्यांना वाटतं यातून शांतता टिकेल, पण ही शांतता बाहेरची असते, आत मात्र असंतोष वाढत जातो. हळूहळू त्यांना स्वतःचं अस्तित्व कमी होत असल्यासारखं वाटतं. या सगळ्या प्रक्रियेत मीन राशी आयुष्याकडून काहीतरी मोठं मिळण्याची वाट पाहत राहते. योग्य वेळ, योग्य संकेत, एखादी अदृश्य मदत याची अपेक्षा असते. पण अपेक्षा जास्त आणि कृती कमी असल्यामुळे आयुष्य जसं आहे तसंच पुढे सरकत राहतं. नशीब बदलत नाही असं वाटतं, पण प्रत्यक्षात नशीब वाट पाहत असतं मीन राशी स्वतः जागी होण्याची. जेव्हा मीन राशीला हे उमगतं की स्वतःला मागे ठेवून मिळणारी शांतता ही खरी शांतता नाही, तेव्हा त्यांच्या आत एक वेगळंच बळ तयार होतं. त्या क्षणी ते अजूनही शांतच असतात, पण त्या शांततेत आत्मभान असतं आणि तेव्हाच त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांना सुरुवात होते, हळू, खोल आणि कायमस्वरूपी. मीन राशीच्या आयुष्यात अजून एक सूक्ष्म अडसर असतो, तो म्हणजे स्वतःच्या गरजांकडे संशयाने पाहणं. त्यांना स्वतःसाठी काही मागणं, स्वतःचा वेळ घ्यावा, स्वतःला प्राधान्य द्यावं हे कुठेतरी चुकीचं वाटतं. त्यामुळे थकवा आला तरी थांबत नाहीत, मन भरून आलं तरी व्यक्त करत नाहीत आणि स्वतःची इच्छा असूनही ते मागे ठेवतात. ही सवय इतकी हळू वाढते की तिचं ओझं जाणवायला बराच काळ जातो, पण तोपर्यंत आतून रिकामेपण तयार झालेलं असतं. मीन राशीला बदलाची भीती नसते,
पण बदलामुळे लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील याची भीती असते. आपण बदललो तर लोकांना आवडणार नाही का? आपण वेगळं वागलो तर नात्यांना धक्का बसेल का? असे प्रश्न त्यांना कृतीपासून थांबवतात. त्यामुळे ते जुनी ओळख, जुनी भूमिका, जुनी प्रतिमा जपून ठेवतात. इव्हन ती त्यांना त्रास देत असली तरी. या जपणुकीत त्यांची खरी ओळख दडपली जाते. या राशीचं मन फार बारकाईने गोष्टी टिपतं. एखाद्याचा सूर बदलला, शब्दातली उणीव जाणवली, वागण्यातली थंडी समजली, हे सगळं त्यांना पटकन कळतं. पण कळलेली गोष्ट ते समोरच्याला सांगत नाहीत. ती स्वतःतच साठवतात. कालांतराने या न सांगितलेल्या जाणीवा गैरसमज बनतात आणि गैरसमज शांत अंतरात बदलतात. नातं तुटत नाही, पण जिवंतही राहत नाही. मीन राशी अनेकदा स्वतःच्या शक्तीचा अंदाजच घेत नाही. त्यांच्याकडे लोकांना समजून घेण्याची, शब्दांशिवाय भावना ओळखण्याची आणि कठीण काळात आधार देण्याची नैसर्गिक क्षमता असते. पण ही क्षमता ते स्वतःसाठी वापरत नाहीत. स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या वेदनेला नाव देणं आणि स्वतःला आधार देणं हे ते टाळतात. त्यामुळे इतरांना सावरणारा माणूस आतून अस्थिर राहतो. या राशीचं आयुष्य अनेकदा बाहेरून स्थिर दिसतं, पण आत एक अनामिक अस्वस्थता असते. आपण इथेच अडकलो आहोत का? यापेक्षा वेगळं काही आपल्या वाटेला आहे का? असे प्रश्न मनात येतात. पण त्यांची उत्तरं शोधण्याचं धाडस उशिरा येतं. कारण उत्तर मिळालं तर बदल अपरिहार्य ठरेल आणि बदल म्हणजे अनिश्चितता. मीन राशीला जेव्हा समजतं की स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे कोणाला दुखावणं नव्हे, तेव्हा त्यांच्या आयुष्याची दिशा बदलायला लागते. तेव्हा ते हळूहळू स्वतःच्या गरजा ओळखू लागतात, आपली भूमिका स्वतः ठरवू लागतात आणि मौनाऐवजी स्पष्टतेकडे वळतात. ही प्रक्रिया गोंगाटात होत नाही, ती आतून घडते. त्या टप्प्यावर मीन राशी अजूनही संवेदनशीलच असते, पण ती संवेदनशीलता त्यांची कमजोरी राहत नाही, तीच त्यांची ताकद बनते. तेव्हा आयुष्य त्यांना ओझं वाटत नाही, नशीब प्रश्न वाटत नाही आणि स्वतःची ओळख शोधावी लागत नाही, कारण ती हळूहळू स्वतःसमोर उघड होत जाते. मीन राशीच्या आयुष्यात अजून एक खोल विरोधाभास दिसून येतो. त्यांना मोकळेपणाची ओढ असते, पण सुरक्षिततेची गरज त्यांना बांधून ठेवते. मनात सतत असं चालू असतं की काहीतरी वेगळं करायचं आहे, आयुष्याला नवीन वळण द्यायचं आहे, पण सध्याचं जे आहे ते सोडण्याचं धाडस होत नाही. ओळखीची वेदना ही अनोळखी शक्यतेपेक्षा कमी धोकादायक वाटते आणि त्यामुळे ते अनेकदा अपूर्ण समाधानातच राहणं पसंत करतात. मीन राशीला शब्दांपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे समोरच्याने काय म्हटलं यापेक्षा कसं म्हटलं याचा परिणाम त्यांच्यावर जास्त होतो. एखाद्या संवादात थोडीशी उदासीनता, दुर्लक्ष किंवा थंडपणा जाणवला तरी ते त्याचा अर्थ स्वतःच्या मूल्याशी जोडतात. आपण कमी पडतोय अशी भावना नकळत मनात घर करते. हा विचार वास्तवावर आधारलेला नसतो, पण तो इतका खोल जातो की आत्मप्रतिमा हळूहळू बदलू लागते. या राशीचं आयुष्य अनेकदा प्रतीक्षेत जातं. योग्य वेळ, योग्य भावना, योग्य परिस्थिती याची वाट पाहता पाहता कृती मागे पडते. त्यांना वाटतं की आतून पूर्ण तयार झाल्यावरच पाऊल उचलावं, पण ही तयारी कधीच पूर्ण होत नाही. कारण मीन राशीचं मन सतत अधिक खोल, अधिक खात्री शोधत राहतं. परिणामी संधी येतात आणि निघूनही जातात आणि मागे उरते फक्त तेव्हा केलं असतं तर ही शांत खंत. मीन राशीची संवेदनशीलता त्यांना जगाशी जोडते, पण त्याचवेळी ती त्यांना सहज दुखावते. लहान गोष्टीचा मोठा परिणाम त्यांच्या मनावर होतो. इतर जिथे दुर्लक्ष करतात तिथे मीन राशी विचार करत राहते. हा सततचा विचार त्यांना वर्तमानापासून दूर नेतो. शरीर एका ठिकाणी असतं, पण मन वेगळ्याच प्रवासात असतं. या तुटलेल्या अवस्थेमुळे आयुष्याचा अनुभव अपुरा वाटू लागतो. मीन राशी अनेकदा स्वतःला सावरण्याची जबाबदारी इतरांवर सोपवते. एखादी व्यक्ती, एखादं नातं किंवा एखादी भावना आपल्याला पूर्ण करेल अशी आशा ठेवली जाते. पण जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा निराशा अधिक तीव्र होते. स्वतःला पूर्ण करण्याची क्षमता आपल्यातच आहे ही जाणीव उशिरा येते आणि तोपर्यंत बाहेरच्या आधारावर जगण्याची सवय लागलेली असते. या राशीचं मन फार लवचिक असतं, पण तेच मन कधीकधी स्वतःच्या विरोधात काम करतं. परिस्थितीशी जुळवून घेताना ते स्वतःचं मूळ स्वरूप बदलत जातात. हळूहळू त्यांना कळेनासं होतं की आपण खरे कोण आहोत आणि फक्त
परिस्थितीनुसार घडलेलं रूप कोणतं आहे ही ओळख गमावल्याची भावना त्यांना आतून अस्थिर करते. ज्या क्षणी मीन राशीला हे उमगतं की स्वतःशी जोडलेलं राहणं हे कोणत्याही नात्यापेक्षा महत्त्वाचं आहे, त्या क्षणी त्यांच्या आयुष्यात एक वेगळा स्थैर्यबिंदू तयार होतो. तेव्हा ते वाहत्या प्रवाहात हरवत नाहीत, तर प्रवाहात राहूनही स्वतःची दिशा ओळखू लागतात. आयुष्य अजूनही सहज नसतं, पण ते अर्थपूर्ण होतं आणि त्या अर्थातूनच मीन राशीची खरी ताकद हळूहळू प्रकट व्हायला लागते. जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वतःचा शांत आरसा दिसत असेल, तर इथेच थांबू नका. आयुष्य नशीब बदलल्यावर बदलत नाही, तर ज्या दिवशी माणूस स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला लागतो, त्या दिवशी बदलायला सुरुवात होते. तुम्ही फक्त ऐकणारे राहू नका, स्वतःला समजून घेणारे बना. या विचारांना मनात साठवून ठेवण्याऐवजी त्यांना दिशा द्या. हा प्रवास एकट्याने करायचा नसतो. अशाच खोल, सत्य आणि न बोललेल्या गोष्टींसाठी या चॅनलशी जोडलेले राहा. तुमच्यासारख्या संवेदनशील मनासाठी इथे गोंगाट नाही, इथे समज आहे. पुढचा व्हिडिओ फक्त माहिती देणार नाही, तो तुम्हाला स्वतःशी जोडणारा असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य फक्त वाहतंय आणि तुम्हाला त्याला दिशा द्यायची आहे, तर हा पहिला पाऊल समजा. चॅनलशी जोडून घ्या, कारण इथून पुढे आपण फक्त राशी पाहणार नाही, आपण स्वतःकडे पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.